तर मित्रांनो, इंटरव्ह्यू मध्ये काही गोष्टींचं ओव्हर प्रॉमिस करून किंवा खोटं बोलून तुम्ही जर सिलेक्ट झाला असाल तर तुम्हाला एकाच गोष्टीची भीती वाटते, ती म्हणजे मॅनेजमेंटला समजलं तर काय होईल किंवा पकडलं गेलं तर काय होईल. तर काळजी करण्याची गरज नाही. तुम्ही जर ओव्हर प्रॉमिसेस करून किंवा खोटं बोलून इंटरव्ह्यू मध्ये सिलेक्ट झाला असाल तरी कंपनी तुम्हाला लगेच फायर करणार नाही. कंपनी किंवा तुमचे सिनियर्स तुमच्या कामाकडे जास्त लक्ष देतील किंवा तुम्हाला कमी रिस्पॉन्सिबिलिटी देतील, नाहीतर तुमचा रोल चेंज करतील. आणि तरीही तुमचा परफॉर्मन्स लो असेल तर तुम्हाला प्रोबेशन मध्ये फेल करतील आणि जर तुम्ही बोललेलं खोटं जास्तच मोठं असेल तर तुमचं टर्मिनेशन होईल. पण मॅक्सिमम टाइम तर कंपनी तुम्हाला शिकण्यासाठी आणि परफॉर्म करण्यासाठी चान्स देतात. त्यामुळे तुम्हाला प्रेशर मध्ये राहण्याची किंवा प्रेशर मध्ये परफॉर्म करण्याची गरज नाही. आता अशा वेळेस ही गोष्ट मॅनेज करण्यासाठी तुम्हाला काही गोष्टींची गरज आहे. त्यामध्ये पहिली गोष्ट म्हणजे आहे तुमचा परफॉर्मन्स. तुम्ही ज्या गोष्टींचं ओव्हर प्रॉमिस केलं आहे किंवा खोटं बोललात त्या स्किल सेटवर तुम्हाला काम करावं लागणार आहे आणि तुम्हाला जे टास्क दिला आहे ते ऑन टाइम कम्प्लीट करावं लागणार आहे. तुम्हाला तुमच्या टीम बरोबर रिलेशन बिल्डअप करावं लागणार आहे, कारण अशा वेळेस तुमची पोझिशन हेच लोक वाचू शकतात. सिनियर्सने तुम्हाला कुठलंही टास्क दिलं तरी त्यामुळे तुम्हाला ऑन टाइम कम्प्लिशन, क्लीन वर्क आणि झिरो एक्सक्युजेस या गोष्टी दिसल्याच पाहिजे. तुमच्या कामाचा ट्रॅक रेकॉर्ड स्ट्रॉंग करा. एकदा तुमच्या परफॉर्मन्स मध्ये इम्प्रुव्हमेंट झाली की 2-3 महिन्यामध्ये तुम्ही सेटल होऊ शकता. तर लक्षात ठेवा मित्रांनो, ओव्हर प्रॉमिसेस किंवा खोटं बोलल्यामुळे तुम्ही सिलेक्ट तर होऊ शकता, पण ती पोझिशन टिकवण्यासाठी तुम्हाला परफॉर्मन्स आणि स्किल्स या दोनच गोष्टी मदत करू शकतात. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा, तुमच्या मित्रांना शेअर करा आणि फॉलो करायला विसरू नका.